तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमी वेळात तुम्हाला हलव्याचे दागिने कसे बनवता येतील, जे आपल्याला मार्केटमध्ये आवडतात, जे सगळ्यात महाग असतात, इमिटेशन ज्वेलरी सारखे दिसत असतात, तेच आपल्याला घरी कसे बनवता येईल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर सगळ्यात आधी घरात असलेले सगळे जुने आपली जी ज्वेलरी आहे ती बाहेर काढायची। काही तुटलेली असते, काही आपण खूपदा घातलेली असते म्हणून आपण ती घालत नाही, वापरत नाही, कुठेतरी ठेवून देतो, असं सगळं शोधून घरातलं बाहेर काढायचं। तर आता मला काळे मणी हवे होते, तर ते मला मार्केटमध्ये मिळाले नाही। हे एक माझं मंगळसूत्रासारखं होतं, जे मी 20 की 30 रुपयाला काहीतरी आपल्या गावी बाजारातून घेतलेलं होतं, तर त्याचे मी हे मणी काढून घेणार आहे। एक फेविस्टिक लागणार आहे छोटं, आपल्याला जे 10 की 20 रुपयाला मिळतं, एक फेविकॉल लागणार आहे, आणि हे जे गोल्डन कलरचे मनी आहेत हे 10 रुपयाचं एक पॅकेट मला बाजारात मिळालेलं आहे। कुठलंही छोटं मोठं स्टेशनरीचं दुकान असेल तिथेही हे गोल्डन मनी तुम्हाला मिळून जातं। आता माझ्याकडे वेळ खूप कमी होता, एका दिवसात हे पूर्ण ज्वेलरी मला रेडी करायची होती, त्याच्यामुळे घरच्याच 2 हिरव्या बांगड्या काचेच्या मी घेतलेल्या आहेत, त्याच्यावरती मी फेविस्टिक लावून घेतलाय आणि त्याच्यावरती हलव्याचे बारीकवाले जे दाणे असतात ना ते मी लावून घेतलेले आणि त्याला मी सुकवायला ठेवलेले। आता हे जे गोल्डन मनी आहे ते कुठे हरवायला नको, पडायला नको, कारण ते थोडेसेच होते माझ्याकडे, त्याच्यामुळे वाटीत काढून घेतले। हा जो मोत्याचा नेकलेस आहे हा मी 150 रुपयाला बाजारातून घेतलेला आहे आणि तो मी गणपतीमध्ये घातला, दिवाळीमध्ये घातला, आता मी त्याला कंटाळले। त्याचा एक माळ सुद्धा तुटली होती, त्याच्यामुळे त्यातलेच पांढरे मोती काढून घेतले, कारण ते पांढरे मोती मला पाहिजे होते पण ते मिळाले नाही मला बाजारात। याच नेकलेसमध्ये असणारे जे छोटे मोठे तार वगैरे असतात ना ते साईडला काढून ठेवायचे, ते कधीही आपल्याला कामाला येऊ शकतात। आता जे हे पेंडंट आहे याची डिझाईन किती सुंदर आहे बघा मोत्याची। याच्यावरच काय करायचं, थोडासा फेविस्टिक लावायचा, जेवढा हलवा आपल्याला एका वेळी चिपकवता येईल ना, ज्या स्पीडने चिपकवता येईल ना तेवढंच स्टिक तिथे टाकायचं, कारण मग ते काय होतं, कडक होऊन जातं आणि आपल्या ज्वेलरीची डिझाईन सुद्धा बिघडून जाते। आणि हे असेच हलव्याचे दागिने सगळे गोल चिपकवून घ्यायचे, त्याला छानपैकी डिझाईन बनवून घ्यायची। बघा किती सुंदर पेंडंट आपला रेडी झालेला आहे। अशी इमिटेशन ज्वेलरी आणि असे हलव्याचे दागिने मार्केटमध्ये घ्यायला गेले तर 1000 रुपयाच्या खाली तुम्हाला मिळायचे। आता या पेंडंटला कुठेही धक्का लागणार नाही अशा ठिकाणी सुकवायला ठेवून द्यायचं। आणि तुम्ही बघितलं असेल, जेव्हा मी नेकलेस तोडला तेव्हा पेंडंटच्या बाजूने मी त्याला तोडलं आणि वरचे गोंडे तसेच ठेवले, कारण काय होतं, मग नेकलेस रेडी झाल्यानंतर मागच्या बाजूने त्याला अटॅच करायला परत काहीतरी गोंडा लावा, परत ते काम होईल, त्याच्यामुळे खालच्या साईडने काढायचं, म्हणजे वरचं पार्ट आपल्यासाठी ऑलरेडी रेडी आहे। यामध्ये आपल्याला मणी ओळायचे, त्याच्यामुळे धागा स्ट्रेट असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे त्याला क्लचर घ्यायचा आणि कुठेतरी फिट्ट लावून ठेवायचा। आता मला गरज आहे 4 धाग्यांची, याच्यात 6 होते, त्याच्यामुळे मी 2 कापून घेतले। त्यानंतर धाग्याचा एंड बघायचा, त्याला एकसारखं करायचं, कैचीने कापून घ्यायचं, थोडंसं फेविकॉल लावायचा, म्हणजे ते एकसारखं होतं, थोडं कडक होतो पार्ट आणि त्याच्यामुळे मनी त्याच्यामध्ये खूप हळू आणि लगेच जातं। आता सगळ्यात आधी मी याच्यात एक काळा मणी ओळून घेतलेला आहे, जो धाग्याला आपण कडक बनवलेला एंड मध्ये त्याच्यातून मनी ओळून घेतलाय धाग्यामध्ये पूर्णपणे। तुम्हाला जमणार नसेल तर सुईने सुद्धा तुम्ही तो मनी ओळून घेऊ शकता। आता हलवा आपल्याला सुईतून ओळता येणार नाही, त्याच्यामुळे या धाग्यामध्येच त्याला सेट करायचं आहे। त्याच्यामुळे काय करायचं, सगळ्यात खडबडीत असा हलव्याचा दाना घ्यायचा आणि तो ह्या धाग्यांमध्ये बरोबर सेट करायचा। आता आपण एवढं प्रोफेशनल दागिने बनवणारे नाही आहोत, त्याच्यामुळे काय करायचं, धाग्याला दोन्ही बाजूनी फेविकॉल लावायचं, त्याच्यामुळे धागा इझिली त्याच्यामध्ये सेट होतो। थोडाफार तुम्हाला प्रयत्न करायला लागेल, सुरुवातीचे 1-2 दाणे ओळताना ना तुम्हाला प्रॉब्लेम होईल, पण एकदा तुम्ही ते शिकले ना की ते तुम्हाला व्यवस्थित करता येईल। आता धाग्यामध्ये मनी गेला आपला एकदा की थोडासा आणखी त्याला ग्लू लावायचा, म्हणजे फेविकॉल लावायचा, आणि आपला एक काळा मनी ओळून घ्यायचा। अशा प्रकारे अल्टरनेट आपल्याला हलव्याचा दाना आणि एक काळा मनी ओळून घ्यायचा आहे। तुम्हाला जशी डिझाईन बनवायची असेल तसं तुम्ही गोल्डन मनी किंवा एखादा मोती किंवा काळा मनी, कुठलाही तुम्हाला हवा असेल तो मनी तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता, पण हलव्याच्या दागिन्यानंतर एक मनी हा मॅन्डेटरी आहे, नाहीतर हलवा सेट होणार नाही। आणि अशा प्रकारे नेकलेसच्या 2ही माळा आपल्याला रेडी करून घ्यायच्या आहेत। तेव्हापर्यंत आपलं पेंडंटही छानपैकी सुकून जाईल, त्याच्यानंतर याला छान धाग्याने बांधून घ्यायचंय, त्याच्यामध्ये चांगल्या 2-4 गाठी मारायच्या, म्हणजे ते सुटायची भीती राहणार नाही, आणि एक्स्ट्रा धागा जो आहे तो कापून घ्यायचा आणि कापल्यानंतर त्याला थोडासा फेविकॉल लावायचा। त्यामुळे काय होईल की धागा जर सुटणार असेल तरीही तो आता स्टिक होऊन गेलाय, त्याच्यामुळे आपल्याला काय, बघा किती सुंदर असा नेकलेस आपला इमिटेशन ज्वेलरी सारखा रेडी झालेला आहे। मार्केटमध्ये 100-200 रुपयाला जी ज्वेलरी मिळते ना
त्याला ते असं कागदाने कट करून घेतात आणि त्याच्यावर मग ती डिझाईन बनवतात, जी मला नाही आवडत. त्याच्यामुळे मी हा घरी स्वतः बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आता माझ्याकडे एक नेकलेस होता जो मी मिशोवरून ऑर्डर केला होता. 200 रुपयाला तो नेकलेस होता. बरेचदा माझा तो घालून झालेला. तर आता व्हिडिओ रेकॉर्ड करायच्या आधीच ट्रायल म्हणून ही बिंदी मी रेडी केलेली आहे. आता आपण त्याचप्रमाणे कानातले तुम्हाला सांगते मी की ते कसे केले आहेत. तर बेसिकली हा एक नेकलेस होता जो मी मिशोवरून ऑर्डर केला होता. 200 रुपयाला हा नेकलेस आलेला होता. त्याला मी बरेचदा घालून झालेला आहे, त्याच्यामुळे परत घालणार सुद्धा नाहीये. त्याचा साईडचा गोंडा जो आहे ना तो तुटलेला, त्याच्यामुळे आता थोडासा जुगाड तर करावा लागेल कारण त्याला घालायचं आहे. त्याच्यामुळे काय केलं मी एक्स्ट्रा वगैरे सगळं त्याचं कापून घेतलेलं आहे धागा आणि नेकलेस मधलाच एक तार काढला, त्या ताराला त्याला अडकवून घेतलेला आहे. म्हणजे नेकलेस आपला इथे छानपैकी रेडी झाले. तर या कम्प्लीट प्रोसेसमध्ये मी जर विकत आणलेल्या वस्तू असेल तर ते आहे 10 रुपयाचे माझे गोल्डन मनी. त्याच्यानंतर हलव्याचे जे दाणे आपण विकत आणतो ते मी बारीक आणलेले आहे. एक मोठी साईज आणलेली आहे, जवळपास 50 रुपयाचे ते मी आणलेले आहेत. आणि फेविकॉल आणि फेविस्टिक. तुमच्याकडे जुना जो कुठला नेकलेस असेल तो तुम्ही यासाठी वापरू शकता. आता जेव्हा आपण माळ बनवतो ना तेव्हा हे मोठे हलव्याचे दाणे चालतात, पण कानातल्यांमध्ये हे मोठे दाणे खूपच जरा अवाढव्य वाटले असते. त्याच्यामुळे मी त्यातले शोधून छोटे जे दाणे आहेत ते काढले. म्हणजे बारीक जे चिरंगीचे दाणे आहेत ते लागणार आहे आणि त्याच्यात थोडेसे मोठ्या साईज वाले जे आपले हलव्याचे दागिने, आमच्याकडे याला गावी चिरंगीचे दाणे. तर माझ्या कानातल्याची डिझाईन जी आहे ती थोडी पानासारखी आहे. त्याच्यामुळे मी छोटा दाना आधी एक ठेवून घेतला, मग मोठा ठेवला आणि त्याच्या बाजूला मग मी छोटा दाना सेट केलेला आहे. फक्त काय करायचं, जेवढं फेविस्टिक तुम्ही लावताय ना एका दाण्यापुरतंच लावायचं, एक्स्ट्रा खूप लावून घ्यायचं नाही. त्याच्यामुळे इतक्या फास्ट आपण ते सेट करू शकत नाही आणि मग ती डिझाईन बिघडून जाते. एकदा सगळे लावून झाले त्याच्यावर दाणे की मग आपण त्याला सेट करून घ्यायचं. सुईने किंवा कुठल्याही छोट्या काडीने वगैरे त्याला सेट करू शकता. हाताला खूप तो ग्लू लागतो ना त्याच्यामुळे ते चिपकायला होतं. आणि हे दोन्ही कानातले झाले की त्याला एका साईडला जिथे कोणाचा धक्का लागणार नाही त्याला सेट व्हायला ठेवून. कम्प्लीट प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त वेळ मला माळ बनवायला लागलेला आहे. कानातले वगैरे आणि बांगड्या बनवायला तर अगदीच 15 मिनिटात तुम्ही हे करून घेऊ शकता. आता नेकलेसला कसं सेट करायचं आणि कशी डिझाईन बनवायची ते मला कळत नव्हतं, म्हणून मी चार छोटे दाणे लावून घेतलेले आहेत. त्याच्यावरती पानाची डिझाईन देण्यासारखा प्रयत्न करत होते, पण मी एका साईडला वेगळी डिझाईन बनवली, दुसऱ्या साईडने वेगळी बनवली, मिडलमध्ये वेगळी बनवली. मग मला ती नाही आवडली, मग मी ती सगळी काढून टाकली. पण काढताना तुम्हाला एक सांगते की जर का तुम्ही यावरचं सगळी डिझाईन काढायचा प्रयत्न करताय तर तिथे ऑलरेडी डायमंड आहे ते निघू शकतात. त्याच्यामुळे खूप हळू करायचं आहे, कारण माझा एक निघालेला आणि मग तो मला परत फेविबॉन्डने स्टिक करायला लागला. तर फायनली मला याच्यावर ही डिझाईन आवडली, त्याच्यामुळे आता हे मी फायनल करते आणि माझा नेकलेस सुद्धा इथे रेडी झालेला आहे. आता याला थोडंफार छोटं मोठं डेकोरेशन साईडला तुम्हाला हलव्याचे दाणे जर छोटे मोठे बारीक लावायचे असतील तसे तुम्ही लावून घेऊ शकता. तर आता मी माझ्यासाठी एवढे सगळे हलव्याचे दागिने बनवले, त्याच्यामुळे अनुसाठी एक माळ बनवावी म्हणून मी ही माळ बनवून घेते आहे. तर त्याच्यामध्ये मी पांढरे मोती वापरलेले आहे जे माझ्याच नेकलेस मधले होते आणि गोल्डन कलरचे मोती जे की मी विकत आणलेलं एक छोटं पॅकेट होतं त्यातनं वापरते आहे. आता जर तुमच्याकडे खूप वेळ नसेल, कारण ही माळ बनवायला खूप वेळ जातो, त्याच्यामुळे काय करायचं, समोरच्या साईडला दिसेल तेवढे हलव्याचे दाणे ठेवायचे. मागच्या साईडला तुम्ही मोत्यांनी त्याला पूर्ण ओळून घ्या. पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये एक सुई घाला आणि त्याच्यामध्ये फटाफट तुम्ही ते ओळून घेऊ शकता मनी, आणि तुमची माळ छान मोठी सुद्धा दिसेल आणि छानही दिसेल. आता जे मी ही माळ बनवली होती ती त्याच्यासाठी छोटी पडत होती, त्याला मी ट्राय करून बघितली, ते खूप छोटी होत होती. त्याच्यामुळे आणखी मी 2 तशाच माळी बनवून त्याला मग अटॅच करून घेतलं आणि बघा ही माझी मोठीशी अशी माळ इथे रेडी झालेली आहे. मार्केटमधले हलव्याचे दागिने जे आपण बघतो त्यापेक्षा जास्त मी बनवलेले हे दागिने खूप आवडले होते. त्याच्यामुळे मी विचार केला की याचा छानपैकी एक फोटोशूट करावा. त्याच्यामुळे घरातल्या सगळ्या पैठणी मी बाहेर काढल्या, त्याला छानपैकी सेट केलं, तिथे एक रिंग लाईट लावला आणि मस्तपैकी त्याचा व्हिडिओ शूट करून घेतलेला आहे. तर हे होते माझे हलव्याचे दागिने या वर्षी जे मी ट्रायल मोडवर बनवलेले आणि घरातलं सगळं साहित्य वापरून बनवले होते. पुढच्या वर्षी मात्र यापेक्षा सुंदर आणि युनिक डिझाईन आणि कमी वेळात बनेल असं काहीतरी मी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल. हा माझा फर्स्ट ट्रायल होता, त्याच्यामुळे खूप जास्त काही मी यात केलेलं नाही आहे आणि तेवढा वेळही नव्हता. पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सुद्धा करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.